मराठा समाजाच्या लोकांनी आता तरी हे मान्य केलं पाहिजे की ब्राह्मणी चातुर्वर्णी व्यवस्थेनुसार आपण शूद्र आहोत. कारण ब्राह्मण धर्म मराठ्यांना कधीच क्षत्रिय मानत नाही. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातील मनुवादी जातवादी ब्राह्मण लोक खूप चतुर आहेत. ते या महाराष्ट्रातील मराठ्यांचा त्यांचा स्वार्थ पूर्ण करून घेण्यासाठी वापर करून घेतात. त्यांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते मराठ्यांना शूद्र बनवतात आणि ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस त्यांना ते क्षत्रियही बनवतात. उदाहरणार्थ, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांना राज्याभिषेक करून घ्यायचा होता, त्यावेळेस या ब्राह्मण लोकांनी ते शूद्र वर्णाचे आहेत म्हणून त्याला नकार दिला होता. पुढं छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी वेद मंत्र म्हणण्यासाठी आग्रह केला, त्यावेळी त्यांनी ते शूद्र वर्णात येतात म्हणून त्याला नकार दिला होता. तर पुढं महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यांचा मित्र सखाराम परांजपे यांच्या लग्नातून हाकलून दिलं होतं, कारण त्यांचा वर्ण शूद्र होता. तर दुसरीकडं हे ब्राह्मण लोक ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा असेल, त्यावेळेस ते या मराठा लोकांना भू ब्राह्मण प्रतिपालक म्हणून क्षत्रिय बनवतात.